आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। मला जीवन दिले आणि तुझं मधलं प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ तुझं मला जीवन दिले आणि तुझं मधलं प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ हालेलुया तुझ्यासारखा कोणी नाही येशू तुझं मला जीवन दिलं येशू तुझ्यासारखा कोणी नाही येशू तुझं मला जीवन दिलं तुझं मला जीवन दिले आणि तुझं मधलं प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ तुझं मला जीवन दिले आणि तुझं मधलं प्रेम केले सर्वांपेक्षा श्रेष्ठ हालेलुया, प्रेज लॉर्ड. कसे आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं मी स्वागत करीत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे आमच्या मराठी ऑनलाईन चर्च मध्ये. तर ही वेळ प्रार्थनेची, जिथे कुठे तुम्ही असाल, तुम्ही सेंटर मध्ये असाल, तुम्ही ऑनलाईन आम्हाला पाहत असाल, तर आपल्या पायावर तुम्ही उभे राहू शकता आपल्या जागेवर आणि आपले हात स्वर्गाकडे उंचलून आपण परमेश्वरला धन्यवाद देणार.
क्रे एला हातारी ब्रोजोंदे रे तेरे ततिती आता एक बहुत रबांदे रे बो सब्रबासी आते ओ रबासी खरबांदे ले बो शतो रब्रजांदे आरी ख्र अजेत्र अंतो कोत्र बाती तिती तिती रबात्रा ततायांदे ओ धन्यवाद द्या परमेश्वराला, धन्यवाद द्या या पूर्ण आठवड्यासाठी, या पूर्ण आठवड्यासाठी जे परमेश्वराने तुमच्या जीवनात आशीष दिली आहे त्यासाठी पिता परमेश्वराला धन्यवाद द्या. एक रबोता रबांते रेबोतो रबाली ब्रजाते रेबो सोखो तू राखीता लब्रजा आजा हांते केंद्र आता एब्रे एते के तू रब्रताता. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आजच्या सर्व्हिस द्वारे पिता परमेश्वर लाखो लोकांच्या जीवनात पिता परमेश्वर बदल घडून येते येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, जे त्रासले गेलेले पिता परमेश्वर त्यांना शांती मिळते तुझ्या नावात पिता परमेश्वर. जे पिता परमेश्वर प्रश्न घेऊन त्यांच्या जीवनामध्ये अडकून राहिले पिता परमेश्वर त्यांना तू उत्तर देते येशूच्या नावात. रे प्र ए सोंतु बाकी रब्रजांते जे आजारी आहे त्यांना पिता परमेश्वर देवे स्वास्थ्य देते येशूच्या नावात. रे प्र आसी क्रबोंदले काती रब्रजाते ओ रबांदे देती रबाती आता ता 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 एक रे बोंदा रे बोतोला ब्राती ती रबांदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद तुझ्या नावाला आम्ही गौरव आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण आपल्या बांधवासाठी प्रार्थना करत आहोत की या सभाच्या समस्येच्या त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही आणि त्यांच्या तोंडातील साक्ष शब्द त्यांना त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर मात करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसे इस्रायलची मुले मिस्र देशामधून आजारपणाशिवाय, कमतरतेशिवाय, अडचणीशिवाय बाहेर पडली त्याचप्रमाणे आपल्या भावाबरोबर होईल येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. तर आपण या प्रार्थना बिंदूनुसार प्रार्थना करणार आहोत. जसं आपण ऐकलो की जसं परमेश्वराच्या शास्त्रामध्ये लिहिले की इस्रायलचे जे लोक होते ते देशामधून मिस्र देशामधून जात होत असताना त्यांना कुठल्याही गोष्टीची त्यांच्यावर ते मात नाही झाली. तर तसंच आपल्या बंधुवांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत की ते पण त्यांच्या बरोबर पण येशू ख्रिस्ताच्या नावात सगळे अडचणीपासून ते बाहेर निघून जातील. तर ते तोंडातनं आपले साक्षी शब्द त्यांना त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर आपण मात करूया. तर आपण प्रार्थना करणार आहोत. रे ब्रो सोंदो कुत्रवाली ब्रजा आसेख्र आंते खेत्रो बोतीरी ब्रताता ई ब्रेजे दे ले मोंतो कोतोला ब्रजाते राबोतो तितीरा ब्रजांदे रे ब्रो सोतोला कीतला ब्रजांदे आत्रा अहंतो कोतोरी ब्र आसिख्र आंसे खेतोला वातारा ब्रजांदे रे ब्रो सोतोला ब्रतितीरा बांदे रे बसा खाता कीत्र बांदे रे बोत्र बांदे ले मोंतो कीतला माशा ब्रजाता राजोंतो कोत्रा कीतरा ब्रजाते rahante rebre etera kitele broto to yanta ketera massa khatiata I kotro to to rabrasa kinta le messe bra azande rete de terahante kitera batatiata etra bahato rebrazande reboto la batiti rakata anto roboto rabasi bra azekre et kora basha satiante reboso hunto kutra kila bratatayate ebra ante kitra bali bra anse ketula rahindi tata I oso korakita la baha le brezete rakita la brazande rebo to rakita la brazande rebo shibraba asibra anto kete la baha ripata titi rahate rekro oso kotora bande. धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद पिता परमेश्वर. तुझ्या नावामध्ये पिता परमेश्वर आमच्या प्रत्येक भावाबरोबर परमेश्वर तुझी मदत आहे पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर तू त्यांचा सांभाळ करीत पिता परमेश्वर त्यांच्या तोंडातनं पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर तुझे शब्द निघते येशूच्या नावात. रे प्रोसुंद साक्ष येते येशूच्या नावात. रे ब्रेजेंदे खेत्रो बोली प्र आजांते खियाता ए प्र आजेंते खेत्रो बोतोरा बांदे. प्रत्येक पिता परमेश्वर प्रत्येक जे काही समस्या असेल पिता परमेश्वर त्याच्यावर ते मात करून पुढे वाढत येशूच्या नावात. रे ब्रेजेंदो खिला ब्र आसेक्र एंते रे बोतोरी प्रियाता. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करीत आहोत आपल्या मिशन 1 अरब आत्म्यासाठी जे 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे. आपण प्रार्थना करीत आहोत वाढणाऱ्या अनुग्रहासाठी,
आपण प्रार्थना करत आहोत की आपल्यासाठी सेवकाईचे दरवाजे उघडे असतील. आपल्या जवळ सतत वाढणारी सेवकाई आहे. प्रार्थना करा की देवाचे सामर्थ आपल्या बरोबर भविष्यवाणीच्या अनुसार कार्य करीते येशूच्या नावात आमेन. तर आपण प्रार्थना करणार आहोत. रे एझेहेन तो कोत्रबा रिब्रा आसो तो कोरबा तिती रब्रजांदे लेब्रा आसो तो कित्रबा सेखेते रखोते आरिब्रा आसो तो रब्रा हांदे लेब्रा सखेते रबा तिती रबांदो लोमो सोन तो कोत्र आराबाती रब्रजाते रेहेत्रा हांते रिक्रो ओसो तो लब्राहाते रेबोंदो रिब्रा असेत रबाते लेबाता तिती रखोत्र आले रहते रेजे ए रहा के रेजेंदे रे बोतोरिका अजीका रहा ओ रेजेत्र आते रिबोतोरा ब्रजा आला बोंदे रिता ततया रखा तो कीरा ब्र आसे रेहेते रिब्रा आजाक्रा आंदो रोतुला ब्रजीता लहाता ले रेजेंदे रे क्रो ओजुत्र बाती रबाता ले ब्रा आजेंदे रे ब्रा आतो कियांते रे ब्रा आतो रिब्रा जांदे रे क्रा आले ब्रे रे रिब्रा आजोंदो कुरी राशिते laha likro zonduro totoro bratiante rebra aze kre rahata tiata. Oh thank you Lord. धन्यवाद पिता परमेश्वर. धन्यवाद तुझ्या नावाला आम्ही पिता परमेश्वर गौरवतो आणि पिता परमेश्वर तुझ्या नावात आम्ही घोषणा करतो पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर जे आमचे पिता परमेश्वर 1 अरब आत्म्या जिंकण्याचे जे प्रोजेक्ट आहे पिता परमेश्वर ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत पिता परमेश्वर पूर्ण झाले येशूच्या नावात. कारण पिता परमेश्वर आमच्याकडे सतत वाढणारा तुझा अनुग्रह आहे पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर तुझ्या अनुग्रहाद्वारे पिता परमेश्वर प्रत्येक द्वार आमच्यासाठी पिता परमेश्वर उघडे पिता परमेश्वर. सतत वाढणारी सेवकाईमुळे पिता परमेश्वर आम्ही वाढत चाललोय येशूच्या नावात. हो पिता परमेश्वर धन्यवाद. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करीत आहोत 1 तिमोथेय असं 2 अध्याय आणि 4 वचन वाचणार आहेत. वचन सांगते सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे. तर आपल्या मित्रांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या आस परिसरामध्ये जे राहतात, ज्यांचे तुम्ही बोलतात, तुम्ही त्यांच्याकडे जातात, भेटतात, त्यांना सर्वांना परमेश्वराबद्दल सांगा आणि प्रार्थना करा की त्यांचं तारण होते आणि ते परमेश्वराला आपला प्रभू म्हणून स्वीकारत आहे. रे एस असिब्र आंतो रोब्रो ओसोक्रो बोतलिब्र आसेते रेत्रहांते कीतरा बोंदले बोतलिक्र आसेब्रा जांदे ले बोतुरब्र आसिब्रो शोंदो कोत्रबाते तितीरा ब्रजाते रे एत्रहाके रो कोत्रो बोरी ब्रजांदे la mosso ripresate rekete rakotra ante rebanti ribontula pratitia I kasi krasate re ese era hakororo bosha prasante titra katatatiata e brete te rabate rabonde rebotoli kite la re brosondo robosi prasatiata aza ante kete rakoto rikro soto la prasate rebotra bate tira prasante le monto tira pratiata e cre era hato re Brazandele moshoro sondorita rakata ripresate reboto rabrasandele brototira braze cre ezendele botra tatiata ebra aza hato korokoto rekete rakra azita rabonde reboto rabrasate ra asira hate rehento koto rabrasate reboto totiti rabatra arahato tu kore orobo sobrabasi bra azekre erahate titira brahato lebete rabata tatiro otro donde rete yata I karabraza azekre ehete ra azahata rikra azendele moshoro totora bande oriza hata rakro ozondele bratati braza azekre ente. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. धन्यवाद पिता परमेश्वर. प्रत्येक आत्म्याचं पिता परमेश्वर उद्धार होते येशूच्या नावात. ओ पिता परमेश्वर आमचे नातेवाईक, आमचे मित्र, आमच्या आस परिसरामध्ये जे राहतात पिता परमेश्वर त्या सर्वांचं तारण होते येशूच्या नावात. ओ पिता परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये पिता परमेश्वर ते सत्याच्या ज्ञानाकडे ते वाढत आणि पिता परमेश्वर तुला आपला प्रभू आणि मित्र म्हणून पिता परमेश्वर स्वीकारते येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर धन्यवाद करीतो पिता परमेश्वर प्रत्येक आत्म्यासाठी पिता परमेश्वर धन्यवाद. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे आपली स्तुतीची आणि आराधनेची. तर आपण आपल्या प्रेज टीमला, वर्शिप टीमला स्टेजवर बोलवूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. अटळ प्रेम प्रभूचे कधी नाही थांबणार, त्याची दया कधी संपणार नाही. ती नवीन होत जाते, दररोज नवीन होत जाते. महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा, महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा. अटळ प्रेम प्रभूचे कधी नाही थांबणार, त्याची दया कधी संपणार नाही. ती नवीन होत जाते, दररोज नवीन होत जाते. महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा, महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज रविवार दिनांक 19 सप्टेंबर. आजचे वचन आहे जीवन देणाऱ्या आत्म्याद्वारे जन्मलेले. हालेलुया. आजचे आरंभिक वचन घेतले गेले आहे पहिला कोरिंथीकरांचं पत्र त्याचा 15वा अध्याय 49वे वचन AMPC. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. हालेलुया. या जगात जन्मलेला प्रत्येक मनुष्य नैसर्गिक मानवी जीवनासह येतो. ते जीवन मात्र नाशवंत आहे, हे नश्वर आहे. आजारपण, रोग आणि मृत्यूच्या अधीन आहे. पहिला आदाम आणि त्याच्यानंतर जन्माला आलेले सर्वजण ते अपरिवर्तित मनुष्य, नव्याने न जन्मलेले त्यांचे जीवन आणि स्वरूप होते. पहिला कोरिंथीकरांचं पत्र त्याचा 15वा अध्याय 47 ते 48 वचन म्हणते, पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य प्रभू स्वर्गातून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि जो स्वर्गातला जसा आहे तसेच ते स्वर्गातले तेही आहेत. कालखंड लक्षात घ्या. ते म्हणते जो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि ते अगदी बरोबर आहे. म्हणूनच निकोदेमशी संवाद साधताना येशू त्याला म्हणाला, तू नव्याने जन्मले पाहिजे. योहान त्याचा 3रा अध्याय 7वे वचन. हालेलुया. जेव्हा तुम्ही नव्याने जन्मता तेव्हा तुम्ही स्वर्गातल्या परमेश्वराद्वारे जन्माला येता. तर ख्रिस्ती या नात्याने आपल्यामध्ये दैवी जीवन आहे. आपल्याकडे आता देव स्वभाव आहे.
अद्याप ज्याला हे परमेश्वराचे जीवन प्राप्त व्हायचे आहे ते पार्थिव आहे आणि या जगाच्या निकृष्टते आणि नकारात्मकतेसाठी संवेदनाक्षम आहे. तो किंवा ती या जगाच्या घटक आणि प्रणालींच्या अधीन आहेत आणि त्याच्या भ्रष्ट प्रभावाखाली आच्छादित आहेत. हालेलुया. पण देवाचे आभार असो, पहिल्या आदामशी तुमचे संबंध पूर्णपणे आणि कायमचे तुटले आहेत. ख्रिस्त आपला मूळ आणि वारसा आहे. तुम्ही परमेश्वरापासून आहात. तुम्ही देवाची मुले आहात. 1 योहान त्याचा 4 अध्याय 4 वचन. हालेलुया. अपरिवर्तित मनुष्यात मृत्यू कार्य करीत असताना तुम्ही जीवन देणारा आत्मा आहात. त्याप्रमाणे असा शास्त्रलिख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. हालेलुया. 1 कोरिंथीकरांस पत्र 15 अध्याय 45 वचन. जीवन तुमच्यात कार्य करते. देवाला गौरव असो. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमचा हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. प्रिय पित्या, मी मरणापासून विभक्त झालो याबद्दल धन्यवाद, कारण मी दुसऱ्या आणि शेवटच्या आदामपासून येशू ख्रिस्तापासून जन्मलेला आहे. मी या जगाचा नाही, मी स्वर्गातील संतांचा आणि देवाच्या घराण्याचा एक सहकारी नागरिक आहे. अनेकांना राज्यात आणत आहेत. येशूच्या नावात आमेन. ही वेळ आहे साक्षीची. प्रेज द लॉर्ड। मेरा नाम वैलेंटिना है और मैं साउंदर्य में रहने वाली हूँ। मेरी ये गवाही है कि पिछले 10 सालों से मुझे एलर्जी, सर्दी, जुकाम बार बार होता रहता था, लेकिन जब से मैंने ऑनलाइन चर्च देखना चालू किया तब से मेरी एलर्जी की बीमारी चली गई और मैं विश्वास में बढ़ती गई। इसके लिए मैं परमेश्वर को, प्रभु यीशु को धन्यवाद देती हूँ और परमेश्वर के जन पास्टर आइजैक जी को भी धन्यवाद देती हूँ। थैंक यू। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। तू आहे शारूचा गुलाब, तू आहे वादळात माझी शांती, तो श्वास मी घेतो, तू आहेस प्रभू, तो श्वास मी घेतो, तू आहेस प्रभू, तू आहेस की Hey
आहे. धन्यवाद तू स्पर्श केले आणि जवळ घेतले. तुझा आनंद मनामध्ये भरतो. प्रभू मी किती आभारी आहे. ओ, 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 तो श्वास मी घेतो. तू आहेस प्रभू. तो श्वास मी घेतो. तू आहेस प्रभू. तो श्वास मी घेतो. तो श्वास मी घेतो. तो श्वास मी घेतो. विप्रशोंद्रलक्षित्रशौत्रलिगभूषात्र. हा परमेश्वर, तू आमच्या प्रेमाचा योग्य आहेस. धन्यवाद तुझ्या दयेसाठी, प्रेमासाठी, तुझ्या करुणासाठी जी तू आम्हांवर दाखवली आहेस. धन्यवाद तुझ्या अनुग्रहासाठी प्रभू. वास्तवमध्ये तू सर्वांपेक्षा मोठा आहेस प्रभू. तू आमची आवड आहेस प्रभू. आम्हाला तुझ्याशिवाय काहीच नाही पाहिजे प्रभू. धन्यवाद. धन्यवाद आमच्या जीवनाला तुझ्या गौरवाने भरल्याबद्दल, तुझ्या ज्ञानाने भरल्याबद्दल. धन्यवाद आम्हाला निवडल्याबद्दल. धन्यवाद प्रभूचं हृदय आम्हाला उघडून दाखवल्याबद्दल. धन्यवाद देतो की आम्ही तुझ्या वचनातून शिकून पुढे वाढू प्रभू. आम्ही बोलतो प्रत्येक काम अभिषेक आहे ऐकण्यासाठी, समजण्यासाठी. आम्ही बोलतो वचन चांगल्या भूमीवर पडून त्या परिणामाला आणत आहे जे तुला पाहिजे. ना केवळ आज, पण जेव्हा जेव्हा प्रभू लोक या वचनाला ऐकतील त्यांचे हृदय उत्साहित होतील. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. बस शकता तुम्ही. हालेलुया. शेजारला बोलू शकता, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. परत एकदा बोलू शकता, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. कोण तुमच्यावर प्रेम करो या न करो, पण परमेश्वर करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगाच्या आशावर उतरा की ना उतरा, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. इनफॅक्ट जर तुम्ही परमेश्वर आशावर जरी नाही उतरला तरी तो तुमच्यावर प्रेम करतो. परमेश्वर तुमच्या यासाठी प्रेम नाही करत की तुम्ही चांगले काम करता. परमेश्वर तुमच्या यासाठी प्रेम नाही करत की तुम्ही कायम त्याचे ऐकता म्हणून, पण त्याच्या व्यतिरिक्त परमेश्वर तुमच्या प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि याच्याविषयी आपण बोलत होतो. मागच्या रविवारी आपण याविषयी बोललो की देवाच्या राजाच्या जीवनाचा अभ्यास करा. आणि आपण बोललो की देवाचे राज्य काही सिद्धांतावर चालते. देवाने आपल्याला 2000 वर्ष दिले चर्चला की त्या सिद्धांतला शिका. ज्या प्रकारे तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष शिकता की जेव्हा तुम्ही नोकरी करा या बिझनेस करा त्यासाठी शिकता की तुम्ही ते करणे शिका. त्याच प्रकारे परमेश्वराने चर्चला 2000 वर्ष दिले की चर्चला माहिती पडो की परमेश्वराचे राज्य कशा प्रकारे काम करते. कारण हेच आहे जे वाचून राहील. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे ना. काही लोकांना जगाचे नियम प्रकार माहित आहे. मी बोलतो चांगले आहे, पण त्या जगाचे प्रकार माहिती करून घ्यायचा काय फायदा जे नसतं होणार आहेत. चला सिव्हिल इंजिनियरला समजण्यासाठी बोलतो. एक दिवस होता जेव्हा सिव्हिल इंजिनियर होणे खूप मोठी गोष्ट होती. जेव्हा तुम्हाला माहित आहे या गोष्टींविषयी, जरी नाही माहीत असले तरी मी सांगेल, तुम्हाला माहित पडेल. एक वेळ होती जेव्हा सिव्हिल इंजिनियर असणे खूप मोठी गोष्ट होती. पण जर आज तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात तर नोकरी पण नाही भेटणार.
तो जे बूंद होता ते संपला. आज जो कोणी सिव्हिल इंजिनियर करायला चाललाय तो आपला टाइम खराब करत आहे. कारण नोकरी तर भेटणार नाही, तर तो किती पण सिव्हिल इंजिनियर शिको त्या ज्ञानाचा त्याला काय फायदा नाही होणार. कारण हे काय झालं आहे, झिरो. काय झालं आहे, तिच्या माहिती आहे सिव्हिल इंजिनियर विषयी, माहिती आहे ना आता. त्याच प्रकारे ह्या जगाचे तुम्ही प्रकार शिकले आणि तुम्हाला अजून शिकायचे आहे जगाचे नियम. हे जग संपणार आहे, काय फायदा होणार मग. तर जगाचे नियम शिकायला अजून खोल जाऊ नका. इनफॅक्ट जे माहित पडलं त्यालाच बाहेर काढायला सुरुवात करा. कोणीतरी बोलले 21व्या शतकाचे अनपढ लोक ते नसतील जे अशिक्षित आहेत, ते असतील ते अनपढ असतील 21व्या शतकाचे लोक जे ज्ञान न सोडून नवीन काही शिकत नाहीत. तर तुमच्याकडे जगाचे ज्ञान होते ठीक आहे, पण आता जागे व्हा. तर आता कुणाचं ज्ञान घ्यायला सुरुवात करा, परमेश्वराच्या राज्याचे. कारण जग काय होणार आहे, नष्ट. एक कॉन्शियस एफर्ट आहे जे तुम्हाला तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे. तुमच्या विचारामध्ये फिल्टर बसवा. फिल्टर, माझ्या डोक्यात फिल्टर आहे, खूप स्ट्रॉंग फिल्टर आहे. आणि कधी कधी इतके स्ट्रॉंग फिल्टर आहे की तुम्ही माझ्या बोलणे ऐकून तुम्ही बोर होऊ शकता. तुम्ही बोला काय बोर माणूस आहे हा, मी कसाचाही काय अर्थ लावू शकतो. माझे मित्र तर बोर होऊन जातात. प्रत्येक गोष्टीला असंच बघतो, तर मी प्रत्येक गोष्टीला असंच बघायचे असते. कुठला दुसरा उपाय नाहीये. प्रत्येक गोष्टीविषयी विचार करू शकतो, प्रत्येक शब्दापाठी विचार करू शकतो. मी विचार करू लागेल की जो शब्द बोलला गेला तर परमेश्वराप्रमाणे आहे की नाही आहे. स्ट्रक्चर सेटअप करा तुमच्या विचारांमध्ये. कारण जग काय होणार आहे, नष्ट. ते गाणं लोक गात राहतात, सबको शिका हमने ना शिकी होशियारी, हे दुनिया वालो हमें अनाडी. इथं बोलतो बुद्धिमान कधी बनणार मग. जगाच्या उपायामध्ये जेवढे तुम्ही झिरो आहे तितके चांगले आहात. कारण देव तुम्हाला नाही बोलला की जगाचे प्रकार उपाय शिका. त्याने तर साफ बोलला परमेश्वर की ह्या जगाचा सदृश्य नको बनवू, या जगाप्रमाणे विचार नको करू. त्यामध्ये खोलवर जाऊ नका की जग कसं चालते, त्याचा उपाय शिकायला तुम्ही खोलवर जात आहात. ह्यात मेहनत करू नका. जर मेहनत करायचं आहे तर कशात करा, परमेश्वराच्या राज्याचा प्रकार जाणण्यास मेहनत करा. या मेहनतीने तुम्हाला फायदा होईल. खरब वर्ष त्याच्या पुढे जर शब्द असेल तर. आणि ते राज्य आपण गात नाही का, देवाचे राज्य युगानुयुगचे आहे. काय वाचत आपण, परमेश्वर राज्य काय आहे, युगानुयुगचे आहे. बोला परमेश्वरचे राज्य युगानुयुगचे आहे. कायमचा अर्थ काय, कायम. कायम. त्या कायमच्या राज्यासाठी तुम्ही किती तयारी करत आहात. प्रश्न आहे, मी त्याच राज्यासाठी तयारी करत आहे सकाळपासून रात्रीपर्यंत. जेव्हा राज्य येईल तेव्हा चांगली पोझिशन भेटून दे. ओ बॉय लॉर्ड, तर मला स्वतःला तयार करायचं आहे. त्याचे उपाय नियम शिकायचे आहेत. कसं राज्य काम करतं, कुठले सिद्धांत आहेत. तसंच पागलप्रमाणे नाही जगू शकत. मला शिकायचं आहे कारण ते राज्य कायमचे आहे. बायबल बोलते स्वर्ग आणि पृथ्वी मिटतील. पृथ्वी काय होईल, मिटेल. जर तुम्हाला विश्वास नसेल की बायबलवाले मूर्ख आहे, कुठलं जग संपणार नाही. भावा, हे जगातले लोक सुद्धा बोलतात जग संपणार आहे. मला सांगू नका. बस एवढंच फरक आहे. त्यांची तारीख वेगळी, आमची तारीख वेगळी आहे. जणांना माझे बोलणे समजते. जर तुम्हाला वाटतं जग चालेल, मोहन प्यारे जागे व्हा, तोंडावर पाणी मारा. हे जग संपेल तर त्यांनी सुद्धा बोलले आहे, नाही बोलले का. मागच्या वेळी आर्टिकल आला होता की 2040 मध्ये अर्धी मुंबई डुबेल. नाही वाचला का मागच्या थोडी. ते भावा, हे आम्ही नाही बोलते, हे त्यांना पण माहित आहे. जगाचा काय होईल, सर्वनाश. त्यांना सुद्धा माहिती. त्यांना माहिती काय, ते स्वतः जगाचा नाश करण्यासाठी आपले हात पुढे करत आहेत. हालेलुया. वॅक्सिन बनवली आणि मारत आहेत लोकांना, तर आपल्या जगाचा नाश करत आहेत. बोलता
जग नसण्यावर ना स्वतःच नष्ट करायला करत आहात तुम्ही. वाटय आम्ही वाचवत आहे, आम्ही इतके मूर्ख नाही. प्रेज द लॉर्ड. जगाचे नियम उपाय शिकण्याच्या ऐवजी काय शिका? परमेश्वर. काय शिका? परमेश्वर. हा 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 हा. असं पण आतमध्ये सिरियस आहे. ओके, वेळ आहे सिरियस होण्याची. हसत आहात, आतून सिरियस व्हा. You have to check everything. प्रत्येक गोष्ट तपासा. जे ज्ञान तुम्हाला भेटले आहे चेक करा, हे जगाचे तर नाही का? वचन तपासा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे राज्य. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला परमेश्वराचे राज्य. बायबल सांगते ना ते पेरतात ना ते कापतात तरी सुद्धा आकाशातील पक्षींना बघा, परमेश्वर त्यांना चारतो. लोक या खऱ्या पाण्यामध्ये जगतात. किती लोक आपल्या हृदयावर हात ठेवून बोलू शकतात, हा हेच माझे जीवन सत्य आहे? नाही करू शकत, कारण त्यांना माहित नाही. प्रेज द लॉर्ड. शेजारला बोला परमेश्वराच्या राज्याचा अभ्यास करा. हे नाही करणार तर खूप लांबवर फसणार. आता हा चुनाव पण नाही राहिला. तुम्हाला वाटतं का आता निवड बाकी आहे? तर हेच शिका आता. हेच आहे काम करणार, बाकी तर हालतोल बाहेर. जे मी शिकवत आहे यातच जगा, तरच तुम्ही वाचणार. आता लांब फसणार तुम्ही. श्राप नाही देत आहे मी तुम्हाला, मी सांगत आहे. Hallelujah. किती जणांना माझे बोलणे समजत आहे? चुकीचं तर नाही ना? कारण जे बाहेर प्रेशर आहे म्हणून हे शिकाय मी जे बोलतो हे काम करते, हे काम करते. प्रेज द लॉर्ड. नोकरी का करायची आहे आपल्याला? देण्यासाठी. कशासाठी? परमेश्वराला देण्यासाठी. तुम्ही एक सुंदर जीवन जगाल. तुम्ही बोलाल वाव, आत्ता मला समजले पास्टर काय सांगत आहे. बोला मला नाही समजत. अरे पास्टरचं काय आहे, ते आपल्या जगात राहतात. या जगात येऊन बघा, त्या जगात येऊन काय अर्थ? जे नष्ट होणार त्या जगात जाऊन काय अर्थ? का जाओ? माझेवाले चांगले आहे राज्य, का तिथे जाऊन जगू? त्या नरकात जाऊन जगू? ऐकू मी तिथले. का मी स्वर्गातला नरकातला मजा पृथ्वीवर घेऊ? स्वर्गातले जीवन जगत आहे मी, काय जाऊ तिकडे? बोला परमेश्वराच्या राज्याचा अभ्यास करा. या गोष्टींचा अभ्यास करा. आणि मी तुम्हाला सांगतो या गोष्टी काम करतात. तर काम नाही करत असले तर तुम्ही माझे ऐकले नसते. ऐकताय ना आता? पळाले असे सोडून कधी ना कधी तर काम करा. पण मी माझ्याशी पूर्ण 24 तास तुम्ही काम करा. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. ऐकताय तुम्ही? किती लोक ऐकत आहेत? परमेश्वराच्या राज्याचा सिद्धांत काय आहे? पहिलं काय आहे? तोंडाने बोलले गेलेले वचन. प्रेज द लॉर्ड. जे कुणाशी मिळतात? परमेश्वराच्या वचनाबरोबर. दुसरं आपण बोललो की परमेश्वराचं राज्य विश्वासाने काम करते. कसं काम करतो परमेश्वर राज्य? विश्वासाने. विश्वास कसा येतो? परमेश्वराचे वचन ऐकल्याने. तुमच्या जीवनात तितकेच जाल जितका तुमचा विश्वास आहे. जर तुमचा विश्वास कमी आहे तर जीवनात कमी लांबपर्यंत जाणार तुम्ही. खूप महत्वाचं आहे की तुम्ही हे ओळखा. याला विचार करणारा कोण राजकारण तुमच्या विरोधात करतो म्हणून तुम्ही लांब नाही गेला. तुम्ही उंच नाही गेला कारण जगाची स्थिती खूप खराब आहे. नाही, तुम्हाला लांबपर्यंत जायचं तर स्वतःच्या विश्वासाला वाढवा. तुमचा विश्वास आहे जो डिसाइड करेल की तुम्ही किती लांब जाणार. Praise the Lord. आणि तिसरे आपण बोललो हे कसे चालते? प्रेमाने. प्रेमाने. प्रेमाविषयी आपण मागच्या वेळी शिकलो की बिना प्रेमाचे तुम्ही काय आहात? शून्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिना प्रेमाने तुम्ही काय आहात? शून्य. प्रेमात चालणे हा विकल्प नाही आहे. शेजाऱ्याला बोला प्रेमात चालणे हे विकल्प नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाढू त्यामध्ये. मागच्या वेळेचं थोडं रिवाइज करूया. पहिलं करंथीकरास पत्र 13 अध्याय 13 वचन लवकर रिवाइज करूया. प्रेम काय आहे? आपण बोललो की प्रेम कुठून आहे? परमेश्वराकडून.
प्रेम ही पासून नाही, लेला मजनू पासून नाही, मेजुली पासून नाही, कुणाकडून आहे? परमेश्वराकडून. प्रत्येक तो व्यक्ती ज्याला परमेश्वर ठाऊक नाही त्याला प्रेम ठाऊक नाही. Praise the Lord. 1 योहान 4 अध्याय 7वे वचन मला असं वाटते. येस, ओके. प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांना प्रीती करूया, कारण प्रीती देवाकडून येते. बोला, प्रीती देवाकडून येते. प्रीती कुणाकडून आहे? परमेश्वराकडून. ज्याकडे परमेश्वर नाही तो प्रीती सुद्धा नाही करू शकत प्रीती तो. Praise the Lord. तर कुठल्या अशा व्यक्तीवर विश्वास करू नका जो तुम्हाला बोलेल की मी तुझ्यावर प्रेम करतो, त्याला येशू ख्रिस्त ठाऊक नाही. मग हे प्रेम काय असेल? क्षणिक असेल, थोड्या वेळाचे असेल. हे तोपर्यंत आहे जोपर्यंत तुमच्या दोघांचे संबंध चांगले आहेत. ज्यावेळी हे संबंध पलटतील, प्रेम पण काय होईल? पलटेल. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? ते महत्वाचे आहे, खूप महत्वाचे. तर आपण शिकलो प्रेम काय आहे. 1 कोरिंथियोस 13 अध्याय 4 वचनाने शिकलो आपण. प्रेम धीरजवंत आहे, कृपाळू आहे, प्रेम ईर्ष्या नाही करत, बडाई नाही करत, फुलत नाही, पुढचे अंधटी नाही चाल, आपली भलाई नाही. प्रेम स्वार्थी नाही, ती गर्भाने फुगत नाही, ती अयोग्य रीतीने वागत नाही, ती स्वार्थी चिडत नाही, तिच्या विरुद्ध केलेली नोंद ती ठेवत नाही. आठवण आहे तुम्हाला? वाईटात ती आनंदी मानत नाही. मागच्या वेळी आपण बोललो होतो की तुम्ही वाईटाने आनंद नाही होत, तुम्ही सत्याने आनंदित होता. सत्य काय आहे? परमेश्वराचे वचन. योहान 17:17. त्यावर त्यांना पवित्र कर, तुझे वचन काय सत्य आहे. ते किती मोठे सत्य आहे, जगाला हे पण नाही माहित. बोलतो सर्व काही सत्य आहे, खरे आहे. ऐकलं असेल तुम्ही, बघण्याची नजर आहे ती. ते आपल्या मुलांना पण शिकवतात. सर्व काही सत्य होतं, काही चुकीचं नाही होत, सर्व काही सत्य होते. मिळतं कम ऑन. सर्व काही चांगले कसे असू शकते? सर्व काही सत्य नाही, फक्त परमेश्वराचे वचन सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. काय सत्य आहे? फक्त परमेश्वर वचन सत्य. हे महत्वाचे आहे. तुम्हाला माहित असले पाहिजे सत्य कुठे आहे, ते काय आहे. एक व्यक्ती आपलं सत्य घेऊन येईल आणि तुम्हाला माहित नसेल सत्य आहे कुठे. सत्य काय आहे? परमेश्वराचे वचन. तुम्ही प्रत्येकाच्या सत्याने नाही जगू शकत. मला कसे जगायचे आहे? परमेश्वराच्या सत्याने. कारण परमेश्वर सत्य काय आहे? सत्य. 30 जणांना माझे बोलणे समजते, मदत करेल ना जीवन जगण्यासाठी. गोष्टी आहेत जे त्रास देतात. मी बोलतो वचन वाचाल तर या गोष्टी तुम्हाला त्रास नाही देणार. साफ लिहिले आहे. परमेश्वराचे वचन काय आहे? सत्य. तुम्ही बोलाल आम्ही तुमचं मानू का त्यांचं मानू, तर बोलतो जे वचन सांगते त्याचे माना. विसरात ते जे माणूस बोलताय, तुमचे वडील असतील, आई असेल, बायको असेल, ते कोण आहे त्याचा फरक नाही पडत. तुम्हाला ह्याचा फरक पडला पाहिजे की ते जे बोलत आहे ते वचनाच्या आधारित आहे की नाही. असं तर नाही वचनाला फिरून वगैरे सादर करत आहेत. हालेलुया. That's what you should be about in life. मला काय करायचं आहे? सत्य करायचं आहे. प्रेम काय आहे? सत्यापासून आनंदी होते. सत्यापासून आनंद होण्याचा अर्थ काय? सत्यालाच करतो, कुकर्म त्याला करत नाही. लॉर्ड. हालेलुया. ऐकताय? ओके, पुढे जाऊ शकता. 1 कोरिंथियोस पत्र 13 अध्याय 7 वचनावर होतो. 7. कुकर्म से आनंदित नहीं होता परंतु सत्य से आनंदित होता है. नेक्स्ट. सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, ती नेहमी विश्वास ठेवते, आशा धरते, नेहमी सहन करते. बोला, प्रेम कधी संपत नाही. प्रेम कधी संपत नाही. प्रेम कधी संपत नाही. जर तुम्ही प्रेम करायला शिकला तर तुमच्या यशस्वीपणाची गॅरंटी आहे. भविष्यवाणी असेल तर संपत राहील, भाषा असेल तर जात राहील, आहे तर संपेल. प्रेम कधी संपणार नाही. प्रेज द लॉर्ड. तर मी आता एक ओळ बोलली होती तुम्हाला की तुम्ही तितकेच लांब जाणार जितका तुमचा विश्वास आहे. प्रेमाबरोबर अजून काही मोठे आहे. प्रेम तुम्हाला तिथेपर्यंत घेऊन जाईल तिथे तुम्ही पोहोचू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. प्रेमाची ताकद आहे. तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाईल. शेवटपर्यंत. बोला, प्रेम शेवटपर्यंत घेऊन जाईल. कारण प्रेम कधी संपत नाही. हा खूप स्ट्रॉंग फोर्स आहे. हे ब्रह्मांडचे सर्वात मोठे बल आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेम कधी संपत नाही. जरा बोला, प्रेम कधी संपत नाही. प्रेज द लॉर्ड. विसरणार तर नाही.
तर तुम्ही बोलता माझ्या यशस्वीपणाची गॅरंटी काय आहे? प्रेम. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रेम करायला शिकला आहात तर तुम्ही काय बनणार? यशस्वी. पूर्ण गॅरंटी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? चला करसपत्र याचा 8वा अध्याय 28 वचन. आम्हाला माहित आहे जे देवावर प्रीती ठेवतात. ओ लॉर्ड. आता इथे एक स्विच ओव्हर आहे. पण बोलणे केले की देव आपल्यावर प्रीती करतो. चांगले आहे देव आपल्यावर प्रीती करतो. पण इथे जे बोलले जात आहे की आपण देवावर किती प्रीती करतो. पहिला तुम्हाला ओळखावं लागेल की देव तुम्हाला प्रीती करतो. हे चांगले आहे. परमेश्वर हवा आहे की आपण त्याला प्रेम करायला शिको. आपल्याला त्याला प्रेम करायला शिकायचं आहे. हे आहे ख्रिस्तीपणाचं हायेस्ट परमबिंदू ख्रिस्तीचे. तुम्ही देवाला प्रेम करायला शिकता. जेव्हा तुम्ही देवाला प्रेम करायला शिकता, ओ बॉय, तुम्ही असं जीवनात पोहोचता ज्याला तुम्हाला सोडायचं नाही. जिथे तुम्हाला हरवणे, मारणे, काहीही तुमच्या सोबत करणे असंभव आहे. तर तुम्ही त्या लेवलला पोहोचला जिथे काय होतं, तुम्ही देवावर प्रीती ठेवणे शिकता. खूप सारे लोक इथेपर्यंत नाही पोहोचला. ते येतात ख्रिस्तामध्ये आणि ओळखायला प्रयत्न करतात की परमेश्वर त्याच्या प्रीती करतो की नाही. चांगले आहे. अधिकार आहे ओळखण्याचा. देव तुमच्या प्रीती करतो. पण सुद्धा ख्रिस्तीपणाचे चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत. ख्रिस्ताचे चांगले गोष्टी तुम्हाला कधी दिसतील जेव्हा तुम्ही शिकाल परमेश्वर प्रीती करणे. आम्हाला माहित आहे. आता वाचू आपण. आम्हाला माहित आहे जेव्हा जितके लोक देवा प्रीती ठेवतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी, सर्वांसाठी नाही, सर्वांसाठी नाही. आम्हाला माहित आहे की जितके लोक देवा प्रीती ठेवतात, कुठले लोक, जितके लोक, त्या लोकांसाठी. कुणासाठी? कुणासाठी? जे लोक परमेश्वरा प्रीती ठेवतात त्यांच्यासाठी. कुणासाठी? त्यांच्यासाठी सर्व गोष्टी. दिस इज ब्यूटिफुल. म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं वाईट करण्याची ताकद नाही. प्रेज द लॉर्ड. आलेली आहे. आम्हाला माहित आहे जितके लोक परमेश्वर प्रीती ठेवतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून चांगल्याला भलाई उत्पन्न करतात. जेव्हा तुम्हाला असं वाटतं ती स्थिती तुमच्या विरोधात आहे, चिंता करू नका. जर तुम्ही देवावर प्रीती ठेवता, ही स्थिती पक्केल. जेव्हा बाहेर निघेल तर तुमच्या भलाईसाठी बाहेर निघेल. प्रेज द लॉर्ड. काय निघेल? तुमच्या चांगल्यासाठी. याची एक कंडिशन आहे. कंडिशन काय आहे? प्रेम. कुणाशी प्रेम? परमेश्वराशी. की आम्हाला माहित आहे. आणि आम्हाला माहिती आहेचा अर्थ काय आहे इकडे वर्ड नॉलेज मध्ये? की पार्टिसिपेशन, एक्सपिरियन्स. हे केवळ विचारांचे नव्हते ज्ञान त्यांचे. हे ज्ञान होते जे त्यांनी वापरले होते. असं मी तुम्हाला आता सांगितलं, मी तिकडे गेलो, बिना पैशाचे गेलो. आता हे जे माझे ज्ञान आहे ते पुस्तकी नाही आहे. हे ज्ञान ज्याद्वारे मी जगतो हे ते सांगत आहे. हे त्यांचे निष्कर्ष होता. मग चालल्यानंतर तर रेव्हलेशन नव्हते. हे त्यांच्या जीवनाचे निष्कर्ष होते. ते प्रेमात चालले. हो, प्रेमात चालल्यानंतर आमच्या सर्व गोष्टी चांगल्या झाल्या, भलाई निर्माण उत्पन्न केले. तेव्हा त्यांनी बोलल्या की आम्हाला माहित आहे, त्याचा आम्ही अनुभव करून आलो आहेत, त्याला आम्ही जगून आलो आहेत. प्रेज द लॉर्ड. हे प्रवचन नव्हतं, समजलं का? हे व्यवहारिक ज्ञान होतं. काय होतं? हे असतं ना, जेव्हा काय मुलगा काय करतो तर तुम्ही बोलता, बघ मुला, हे मला माहित आहे, हे करशील तर मरशील, कारण मी हे जगून आलो आहे. किती जण माझे बोलणे समजते? जेव्हा त्यांनी बोलले की आम्हाला माहित आहे, तो काय सांगत आहे? निष्कर्ष. काय बोलताय तो? की आम्हाला माहित आहे जितके लोक परमेश्वर प्रीती ठेवतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, हालेलुया बोला, सगळ्या गोष्टी मिळून
जर तुम्हाला त्याला अजून चांगल्या प्रकारे समजायचं आहे तर बोलू शकता तुम्ही, सर्व गोष्टी मिळून षडयंत्र करून माझे भले करतात. बोला, सर्व गोष्टी षडयंत्र बनवतात माझ्या भल्यासाठी. प्रेज द लॉर्ड. मग जितके षडयंत्र बनत आहे ते कशासाठी आहेत? माझ्या भल्यासाठी. That's what it means. पण कंडिशन काय आहे? काय तुम्ही देवप्रीती करायला शिकला आहात की नाही? तेव्हा नाही जेव्हा तुम्ही शिकतात. किती जण माझे बोलणे समजते? आज जेव्हा तुम्ही शिकताय परमेश्वर प्रीती करणे, असे होणार नाही की सर्व गोष्टी भल्या होतील, पण केव्हा होतील? जेव्हा तुम्ही त्यामध्ये परिपक्व होणार. काय होणार जेव्हा परिपक्व होणार? खूप जण समजत नाही वचन काय सांगत आहे ते. तुम्हाला वाटतं की परमेश्वर तुम्ही बोलला होता परमेश्वर प्रीती करा, तुम्ही बोलत आहे प्रभू मी प्रीती करतो, प्रभू मी प्रीती करतो, पण काय बदलत नाही. असं बदलायला पण नव्हते. मी तुम्हाला शिकवले सुद्धा नव्हते. हात उचलून कोणी सुद्धा बोलू शकतो प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. नाही करू शकत? कोणी करू शकतं? नवरा बायकोला विचारा. नवरा प्रत्येक वेळी बोलतो प्रीती करतो, प्रीती करतो, प्रीती करतो. बायको बोलले साडी द्या, नाही देऊ शकत. काय आहे प्रेमात? हे प्रेम कुणाला अजून द्या, कुणाला अजून द्या. मला नाही दिलं तर चांगले आहे, हे वाला मला नाही पाहिजे. ज्यामध्ये फक्त प्रेम करतो, प्रेम करतो, प्रेम करतो बोलतात तोंडाने, बाकी काय नाही. तुम्ही सुद्धा बोला परमेश्वर मी प्रीती करतो, प्रीती करतो, असं प्रेम नाही होत. हा, बोलणे चांगले आहे, फक्त तुम्हाला वाटत बोलून तुम्हाला वाटत प्रेम केलं. जागा मोहन प्यारे. प्रेज द लॉर्ड. बोलून नाही होते. प्रेम कसं होते? दाखवून, ऍक्शन करून. प्रेम काय आहे? ऍक्शन. शरीराला बोला प्रेम ऍक्शन आहे, शब्दाचं मायाजाल नाही. तुम्ही बोले कुठे लिहिले आहे बायबलमध्ये? चला योहान 15वा अध्याय, सर्व काही बायबलमध्ये आहे. 12वे वचन. माझी आज्ञा हे आहे की जसं मी तुम्हाला प्रीती केलं, तुम्ही सुद्धा एक दुसऱ्यांना प्रीती करा. विचार करू बघा, इथे येशू ख्रिस्ताने सांगायला सुरुवात केली, प्रचार केला. येशू ख्रिस्ताने माझी आज्ञा ही आहे जसं मी तुम्हाला प्रीती केलं, तुम्ही सुद्धा एक दुसऱ्यांना प्रीती करा. येशू ख्रिस्त काय शिकवत आहे? प्रीती करा. काय शिकवत आहे? प्रीती करा. आता तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवत आहेत का तुम्ही इथे माझ्या बरोबर? येशू ख्रिस्त काय करत आहे? शिकवत आहे प्रीती करा. पुढे याचपेक्षा प्रीती मोठी नाही, कोणी आपल्या मित्रासाठी आपला जीव देईल. आता सुद्धा काय चालत आहे? बोल बच्चन. हॅलो, आता सुद्धा काय चालू आहे? बोल बच्चन. नेक्स्ट. जी आज्ञा मी तुम्हाला देतो ज्याला तुम्ही मान देता, तुम्ही काय आहे? माझे मित्र. आता पण काय चालू आहे? बोल बच्चन. नेक्स्ट. आता मी तुम्हाला दास नाही समजणार, कारण दासाला नाही माहिती स्वामी काय करतो. कारण मी तुम्हाला मित्र बोलले आहे, ज्या गोष्टी मी पित्यापासून ऐकल्या तुम्हाला सांगितल्या. आता पण काय चाललंय? बोल वचन. पण हे बोल वचन पूर्ण झाले म्हणून खरंच मध्ये जाऊ. 5वा अध्याय 7वे वचन. कोणी सत्यनिष्ठेसाठी मेले हे दुर्लभ आहे, पण कुठल्या भल्या मनुष्यासाठी कोण मेले हे साहस आहे. ही मार्क करण्यासाठी ओळ आहे. विचार कर, आज माझ्याकडे 2-4 तास असतील, ह्या ओळीला मी शिकू शकेल. याला अजून समजण्यासाठी चला AMPC अनुवादातून वाचू आपण. केव्हा समजत नाहीयेत कदाचित. खूप चांगले आहे. असाधारण गोष्ट आहे, साधारण गोष्ट आहे. भल्या मनुष्यासाठी कोण मेले असते ना, की हा तर चांगला मनुष्य आहे, मदत करा. किती जणांनी केली आहे? तुम्ही सुद्धा केले असतात. हेच ते बोलत आहे. खूप चांगले आहे. तुम्ही काय केले? चांगल्या माणसासाठी काहीतरी केले. समजली की गोष्ट? वचन समजण्यास सुरुवात झाली. खूपदा नाही समजलं तर नाही समजलं. तू काय लिहिले आहे? हे 7 वाटो काय शिकवत आहे? त्याने काय बोलले? Now it is an extraordinary thing for one to give his life even for an upright man. की भावा हे चांगला माणूस आहे. नाही होत का? घरात नाही होत की एक वाईट माणूस मदत मागत असतो, एक चांगला माणूस मदत मागत असतो. आपण कुणाची मदत करतो? आता चांगला माणूस आहे. आता इतकी मजा येईल. आता आपण बोल वचन वाचून आलो आहेत. नहीं पढ़ के आए? हे खूप चांगले आहे की तुम्ही चांगल्या मनुष्यासाठी द्या. Though perhaps for a noble and lovable and generous benefactor, some might even dare to die. तुम्ही कुणाची मदत करा. जर भला मनुष्य आहे तुम्ही त्यासाठी मरायला पण तयार व्हा. आता समजलं तुम्हाला काय सांगत आहे तो? आता हिंदीमध्ये वाचू त्याचा अनुवाद. किती जण समजले वचन? आज जास्त समजले असेल ना, पहिले पण समजलं असेल. नीतिमानासाठी जर कोण मेला तर हे तर दुर्लभ आहे. दुर्लभचा अर्थ मोठी गोष्ट आहे. दुर्लभचा अर्थ असं नाही की कमी असते.
अर्थ असा लावतात की वचनाचा समजत नाही कधी कधी अनुवादामध्ये. समजलं नाही याचा अर्थ काय होता. आता तुम्हाला वाटेल दुर्लभ कोण नाही करत. आता समजलं हे तर आपण रोज करतो की चांगला माणूस दिसला त्याचे काय करतो आपण मदत. असू शकते की भल्या माणसासाठी कोण मरायला साहस सुद्धा करेल. होऊ शकते ना की भल्या माणसासाठी मरा. काय करा भल्या माणसासाठी मरा. भल्या माणसासाठी तुम्ही सहायता करा. आता आठवमध्ये काय झाले आता. पण परमेश्वर आपल्या प्रेमाची भलाई आम्हावर अशा प्रकारे प्रकट करतो की जेव्हा आपण पापात होतो तेव्हा ख्रिस्त आमच्यासाठी मेला. प्रेज द लॉर्ड. आपल्याला फक्त चांगल्याची मदत करायची आहे, पण परमेश्वर आपल्याला पापांची मदत केली. प्रेज द लॉर्ड. समजलं हे वचन. परमेश्वर आपल्या प्रीतीची भलाई ह्या आपणावर ह्या प्रकारे प्रकट करतो की जेव्हा आपण पापात होतो तेव्हा ख्रिस्त आमच्यासाठी मेला. मेला काय झालं. बोल वचन कसे बदलले ऍक्शन मध्ये. आपण बोल वचन वाचले होते. चला वाचू त्या बोल वचनाला. योहान मध्ये 15 मध्ये माझी आज्ञा ही आहे जसं मी तुम्हाला प्रीती करतो तुम्ही एक दुसऱ्यावर प्रीती करा. आता इथे प्रीती नव्हती झाली. 13 याच्यापेक्षा प्रीती मोठी नाही की कोणी आपल्या मित्रासाठी आपला जीव देईल. हा शिकवत होता पण हा शिकवण्याला थांबला नाही. शेवटी एक दिवसांनी काय केले आपला जीव दिला. जेव्हा तुम्ही हात उचलून बोलला प्रभू प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो आणि 2 आत्मे पण जिंकत नाही. हे फक्त बोल वचन आहे. कारण खूप साऱ्या लोकांना माहित नाही ते प्रीती करतात की नाही करत. असे तर नाही ना तुम्ही बोल वचनात आहेत कि प्रभु मैं तुझा प्रेम करतो तू मेरी चाहत और कुछ ना मैं चाहू. प्रार्थनेची किती मोठी लिस्ट आहे तुमच्याकडे. तर असे होऊन देऊ नका तुमचं जीवन केवळ बोल वचन मध्ये असू दे. करा. तेव्हा जेव्हा तुम्ही कराल जे वचन आपण ऐकलं ते पूर्ण होईल. सर्व गोष्टी मिळून कुणासाठी आहे या गोष्टी जे प्रूव्ह करून दाखवतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर होऊन देऊ नका जगाप्रमाणे. आम्ही प्रभूवर प्रेम करतो मला नक्की कसं मान्य करू आम्ही की करतात. प्रूव्ह करून दाखवा. कारण बोलणे खूप सोपे आहे. येशू ख्रिस्त सुद्धा बोलला होता की यापेक्षा मोठे नाही की कोणी आपल्या मित्रासाठी जीव देईल. पण येशू तिकडे थांबला नाही. त्यांनी काय केले प्राण दिले. काही लोकांकडे 2 तास दिले जात नाही. दसमान दिला जात नाही. इनफॅक्ट फ्री टाइम मध्ये जेव्हा प्रार्थना करायची वेळ असते तेव्हा पण ते खात असतात. तर पैसे नाहीत. प्रार्थनामध्ये तर जोडू शकता तुम्ही. यामध्येच काय लागत होते. मग तुम्ही येतात तू मेरी चाहत सुद्धा बोलतात. अच्छा चाहत काय. कारण त्यांचा जो मालिक आहे तो बोलवचनाला नाही तो करून दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याचा अर्थ तोच आहे की त्यापेक्षा मोठी प्रीती नाही जो आपल्या मित्रासाठी आपले प्राण देईल. रोमकरास पत्रामध्ये आपण वाचले 5:8. विचार करून बघा परमेश्वर किती मोठा आहे. तुम्हाला सुद्धा वाईट व्यक्तीची मदत करायला नाही आवडणार. आप भी बुरे आदमी की सहायता करना नहीं चाहते. भिकारीला सुद्धा तुम्ही चांगल्या बघून भीक देता जेव्हा त्यांचा चेहरा तुम्हाला आवडतो. जेव्हा तुम्हाला तो खरा भिकारी वाटतो, चांगला भिकारी वाटतो, जे तुम्हाला शातीर भिकारी वाटत त्याला तुम्ही पैसे सुद्धा नाही देत. पापी भिकारी जो ड्रामा करत आहेत त्याला तर तुम्ही देत सुद्धा नाही. भिकारी विचार. पण इथे परमेश्वर काय केले कुणासाठी मेला. तुमच्यासाठी. तुम्ही कुणाचा तिरस्कार नाही करू शकत. कुणांवर तिरस्कार नाही करू शकत. तुम्ही कुणाचा न्याय नाही करू शकत. हे मला तुम्हाला शिकवायचे आहे. खूपदा तुम्ही जेव्हा आत्मा जिंकायला जाता सगळे चांगले लोक घेऊन येतात. ते बोलत दारू पिणार तर ना मला बघायचं आहे त्यांना. तुम्हाला मी तोच पास्टर आहे.
मग तसेच जा तुम्ही सगळे जेवढे दारू पितात त्यांच्यामध्ये जावा, सुवार्ता सांगा, सर्वांना घेऊन या, मी तर खुश होईल. मी तर नाही पळवणार त्यांना, मी तर खुश होईल. हे ते चर्च नाहीये जे तुम्ही वाईट आहे तुम्हाला इथून पळवणार, हे ते चर्च नाही. पण जेव्हा आपण वाईट लोकांना इथून पळवायला सुरुवात करेल, हे चर्चच नाही राहणार. प्रेज द लॉर्ड. कधी चिंता करू नका की तुमच्या बाजूला कोण बसले आहे, वास मारत आहे. तर तुम्ही बोलू शकता, प्रभू आज मी त्याच्या बाजूला बसून आलो, आज मी सांगू शकतो मी प्रेम करतो. बोल का असं माहित नाही कुणाला बसवलं माझ्या बाजूमध्ये, दारूचा वास येत होता याचा. हेच तर प्रेम होतं. देवानी संधी दिली की बोल वचन काय दिवशी ते प्रेम. खूप सारे लोक चर्च सोडतात, तिकडे लक्षात येत नाही आम्ही इतके मोठे आहेत, कुणाला पण बाजूला बसवतात. कुठले मोठे आहात तुम्ही? तर पापी होता. कोण तुम्हाला सांगितले मोठे होते? आता पापी नाहीत पण होते. तुम्ही हेट नाही करू शकत. शेजाऱ्याबद्दल तुम्ही हेट नाही करू शकत, तिरस्कार नाही करू शकत तुम्ही कुणाचा. ऐकता तुम्ही? बोल नाही शकत हा आमच्या बाजूवाला खूप वाईट आहे, रोज बायकोला मारतोय. त्याला तुम्ही सुवार्ता सांगितली का? फक्त बोल वचन बोलू नका, त्याला वचन पण ऐकवा जाऊन. पण इथूनच प्रेम सिद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. हा 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 आहेत का? तर प्रार्थना करू नका की प्रत्येक वाईट मनुष्य मारा, माहीत पडलं तुम्हीच राहाल फक्त. का तुम्हाला माहितच नाही परमेश्वराप्रमाणे चांगला कोण आहे आणि वाईट कोण आहे? परमेश्वर प्रत्येक वाईट व्यक्ती मरो, माहित पडलं परमेश्वर समोर पहिला तुम्हीच उभे आहात. हालेलुया. समजलं प्रेम? तर प्रत्येकावर प्रीती करा. जे दारू पित आहेत, ते मुलं जे सिगरेट पित आहेत, ते मुलं ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, त्यांना ख्रिस्ती बनवण्याचा मूड आहे तुमचा? मन आहे का तुमचे त्यांना ख्रिस्ती बनवण्याचे? त्यांचे नाव मी घेतो जे मला सतत होते, आणि घरी जाऊन त्याच्या उद्धारासाठी मी काय करतो? प्रार्थना करतो. सोपं आहे. शेजाऱ्याला बोला प्रेम. जगाप्रमाणे नाही, चांगला माणूस आहे सहायता करा. तर असा विचार करू नका मी जर चांगल्यांना मदत केली तर प्रीती केली, आपल्या लोकांना प्रीती केली तर प्रीती केली. आता एक उंच लेवलला या. किती जण आले का? जो तुम्हाला कानाखाली मारून गेला, काय घरी जाऊन तुम्ही त्याच्या उद्धारासाठी प्रार्थना करता? ज्याने तुमचे घर कब्जा केला, काय तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू शकता? प्रत्येक जागी तुमची बुराई करून फिरतात, काय त्या लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता का? जा आणि प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हा 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 करू शकता? तेव्हा तुम्ही काय जगाल? रोमकरास पत्र 8:28 वाचू शकता की आम्हाला माहित आहे हे काय होतंय, हे जगून आलत हे जीवन, की जे लोक देवावर प्रीती ठेवतात. तुम्ही बोलू नाही शकत की मी देवावर प्रीती ठेवतो आणि शेजारावर प्रीती नाही ठेवत. हे होऊ नाही शकत. येशू ख्रिस्त काय बोलला की माझी प्रीती ठेवण्याचा अर्थ काय आहे? सिंपल. तुम्ही बोलता मी परमेश्वर प्रीती करतो, तो बोलतो भाऊ वर पण आता येऊ नको, पहिला खालीच प्रीती करायला सुरुवात. खाली आहेत तर वर आहेत, वर नाही तर तसं खाली काहीच नाही. खालच्या खाली नाही तर तसं वर तर नाही. किती जण माझे बोलणे समजते? येशू ख्रिस्त शाऊलला भेटला तेव्हा काय बोलला? शाऊल 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 तू मला काय का सतवतोस? किती जणांना आठवण आहे? तो असं नाही बोलला, तो बोला तू मला का सतवतो? जर लोक तुमच्यासाठी महत्वाचे बनतात, ज्यांच्या आत्म्यासाठी तुम्हाला लढायचं आहे, ज्यांच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे, ज्यांना तुम्हाला सुवार्ता ऐकवायची आहे, आता तुम्ही त्या प्रेमात आला आहात. हे आहे प्रेम. कारण आपण वाचलं देवाने आपलं प्रीती कशी केली, वाचू शकता रोमकरास पत्र 5, 7, 8. तो विसरू नका. परमेश्वर आठवचे आमच्यावर भलाई या प्रकारे प्रकट करतो की जेव्हा आम्ही पापात होतो तेव्हा ख्रिस्त आमच्यासाठी मेला. तर किती पापींचे तुम्ही उद्धार करत आहात, असं का बघताय? तुम्ही कधी विचार केला नसेल. तुम्हाला वाटलं हा माणूस चांगला आहे, ह्याला वास्तविकता संग्रह देऊ. तिथे वाईट व्यक्तींना कोण देणार?
तुम्हाला माहित आहे ना, चांगल्या लोकांमुळे जास्त संकट आहे जगामध्ये. वाईटांपासून कमीच आहे, असं काय बघताय? कारण चांगल्या माणसांमध्ये काहीच ताकद नसते. फक्त ते स्वतःच बघतात. वाईट माणसामध्ये ताकद तर असते दुसऱ्यांचा संपत्ती खेचण्यासाठी. मी असं नाही बोलतोय काम चांगलं करतात, स्वतःशी आपल्याच व्यक्तीशी वाईट करतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आहे का? प्रेज द लॉर्ड. तर काय बना? प्रेम करणारे काय बना? तर जगाचे उपाय नियम शिकू नका. प्रेज द लॉर्ड. तर जगाचे उपाय शिकू नका, नक्कीच प्रेम करा. आपले हात उचला, परमेश्वर धन्यवाद द्या. ओ त्रस्ती केले ब्रो शालांतर किले ब्रो साथे केले ब्रो शानदार किला रसाती केले ब्रो शांद्र लेके ब्रो शाती त्रला खात्रोस्तो को त्रस्ते के ब्रो शाला आंध्र लका रे सातो लोंद्रला प्रिशोत्र हाला. ओ हालेलुया, ओ हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओरडू शकता गौरव. शेजाऱ्याला बोला प्रेम करा. हे वाले जे शिकत आहात तुम्ही, ठीक आहे? आज माहित पडलं ना प्रेम काय असते तुम्हाला. आज पण माहित नव्हतं प्रीती काय असतं. मी बोललो होतं शिकवेल एक दिवशी प्रीती काय असते. आता तुम्हाला माहित पडेल प्रीती केली की नाही केली. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत. जो कुठल्या तरी व्यक्तीला घेऊन आला आहात. जेव्हा आपण चर्च मध्ये येतो तेव्हा आपण खाली हात नाही येत, तर ते प्रेम नाही आहे, ठीक आहे ना? की मी प्रभू प्रेम करतो, मी चर्च मध्ये आलो, दॅट्स गुड. पुढच्या लेवलला जावा. आता जोरात टाळ्या वाजवतो आपण ह्यांच्यासाठी. अजून सुद्धा आले आहेत वाटतंय. धन्यवाद. आम्हाला आनंद आहे तुम्ही इथे आलात. खूप खूप आनंद आहे आम्हाला. तर हा तो क्षण आहे जो तुम्ही येशूला आपला प्रभूच्या रूपाने स्वीकारा, कारण इथूनच सर्व गोष्टींची सुरुवात आहे. तर प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, तुमचे डोळे बंद करा आणि या प्रार्थनेला आपल्या तोंडाने बोला, म्हणजे जे तुम्ही ऐकले आहे ते सर्व तुमच्यासाठी लागू होईल. बोला, हे प्रिय पित्या परमेश्वर, आम्ही विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जीवित देवाच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि तो आज कायमचा जिवंत आहे. आज मी माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आजपासून माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे, माझा उद्धार झाला आहे. मी वाचलो आहे. धन्यवाद परमेश्वर मला वाचवण्यासाठी. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. जोरात टाळ्या वाजवा शकता यांच्यासाठी. तर स्वागत आहे तुमचे परमेश्वराच्या राज्यामध्ये. याचा अभ्यास करा, याचा अनुभव करा. याच्या पहिला की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू, मी प्रार्थना करतो त्या प्रत्येक लेकरासाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. प्रार्थना करतो की प्रभू येशूचे नाव यांच्यावर सर्वदा असेल. शैतानांचा यांच्यावर कुठलाच दावा आणि कब्जा नाही. हे सुरक्षित आहे बाहेर जाण्यासाठी, आतमध्ये येण्यासाठी. मी यांना आशीर्वाद देतो तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या समजद्वारे, तुझ्या ज्ञानद्वारे, तुझ्या प्रेमाद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे. हे सुरक्षित आहेत आणि सुरक्षित असतील. कोणीच यांना फसवणार नाही. जो रस्ता आज यांनी निवडलाय यामध्ये सर्वदा चालत राहतील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. बघू शकतो तुम्ही परत एकदा यांच्यासाठी जोरात टाळवा शकतो. हालेलुया. ही वेळ आहे भेट दशमांश देण्याची, ठीक आहे? दशमांश खूप गरजेचं आहे. तर बोल नका गाणं, तू मेरी चाहत आणि पैसा माझा. हे प्रेम नाही आहे. दशमान देवनाच्याकडे आम्ही बोलतात प्रभूला, प्रभू तूच माझा सर्व काय, तूच माझा सर्व काय, काहीच नाही. तर सत्यात या हा दशमांश भेट पार्टनरशिप बीज पेरायचा वेळ आहे. ही कॉलचं स्वागत करू शकतो. किती महान है प्रभु, किती महान तुझे नाम, तू शक्तिमान, कधी नाही बदलला. त्यांनी पाणी दुभागिले, लाल समुद्राचे, तो म्हणतो मी घेऊन
नाही बदला त्याने पाणी दुभागली ला समुद्राचे तुम्ही घेऊन जाईल केवळ करा विश्वास किती महान है प्रभु किती महान त्याचे नाव तो शक्तिमान कधी नाही बदला त्याने पाणी दुभागली ना समुद्राचे तुम्ही घेऊन जाईल केवळ करा विश्वास तुम्ही घेऊन जाईल केवळ करा विश्वास तुम्ही घेऊन जाईल केवळ करा विश्वास. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करू आपण. धन्यवाद प्रभू की आम्हाला आमची भेट बीज दशमांश आणण्याचा अनुग्रह दिल्याबद्दल, की आम्ही वचनाच्या अनुसार हे केले आहे, की आमचे प्रेम व्यक्त करत, आमचा सन्मान व्यक्त करत, जसं आम्ही दिले आहे तुझ्या वचनानुसार आमच्याकडे मोठी आशीर्वाद आहेत येशूच्या नावामध्ये. आम्ही ह्या भेटांवर तुझ्या आशीर्वादाचे आवाहन करतो. बढोतरीसाठी आणि तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी लोक हलून भरून देत आहेत. आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुठल्याच चांगल्या गोष्टीची कमी नसणार. तुझ्या राज्याचा हाच नियम आहे प्रभू, की पक्षींना बघा ना ते पेरतात ना कापतात, पण आमचा स्वर्गीय पिता त्यांना चारतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरा बोला प्रेम दाखवण्याचा वेळ. अनाउन्समेंट टाइम. अनाउन्समेंट असं करून हा हीच तर वेळ होती प्रेम दाखवण्याची. हीच तर वेळ ती. आता माहीत पडेल की प्रेम करताय की नाही. ऐकणे आणि बोलण्यामध्ये खूप सोपे आहे. ऐकण्यात काय, आता फक्त कानावर आवाज येतो. ऐकण्यात काहीच नाही, बोलण्यात पण काहीच नाही, पण जेव्हा करेल तेव्हा माहीत पडेल. तर सर्वात प्रथम अनाउन्समेंट आहे आपली. काय चालू आहे? 150 दिवसाची प्रार्थना. तर तुम्ही आतापर्यंत त्याचे पार्ट नव्हता तर बना. आता सुद्धा आहे. आपण 3दा प्रार्थना करतो. सकाळी 7:30 ते 8, संध्याकाळी 4:30 ते 5 आणि रात्री 12 ते 1 आज सुद्धा करणार आहोत आपण. हालेलुया. जर तुम्ही पार्टनरशिप फॉर्म नाही भरला तर प्लीज भरा. जे काही इथून बोलतो आम्ही त्याला प्रेमाने करा. प्लीज त्याला प्रेमाने करा. काही तुम्हाला इथे लुटण्यासाठी नाही आहे. ठीक आहे. आम्ही तुम्हाला प्रेम करतो. आम्ही तुम्हाला कसं लुटणार? जेव्हा आम्ही तुम्हाला लुटेल तर आमचाच उद्धार लटकेल पहिला. काही लोक असं बोलतात चर्चमध्ये उपाय काढले, कधी असा कधी तसा, कधी असा. काय कधी असे बोलू नका. चर्चकडे लुटण्याचा काहीच उपाय नाही. आमच्याकडे तर नाही. बाकीच्या मी काय बोलण्यास शिकत, पण इथे मुळीच नाही ते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आतापर्यंत आम्हाला 2 तास नाही देत आहात तर करा. प्रेम दाखवा. काय करा? प्रेम दाखवा. कारण एक दिवशी तुम्ही सुद्धा बोलू शकाल आम्हाला माहित आहे. काय? आम्हाला माहित आहे. तुम्हाला नाही वाटत का कधी तुम्ही बोला असं? का फक्त ऐकायचं जीवनभर? कधी अनुभव सुद्धा करा. अनुभव कधी करणार? जेव्हा प्रेम करणार तेव्हा जाऊन त्या वचनाला जगा. तर जा आणि आपल्या प्रेमाला दाखवा. आम्हाला 2 तास दिवसातून प्रेमाने द्या. भांडणं करून देऊ नका. जे काय आम्ही इथून बोलतो तुम्हाला वाढवण्यासाठी, लुटायसाठी नाही. Praise the Lord. जर तुमच्या मोबाईलमध्ये आमचं ॲप नाही तर त्याला डाउनलोड करा. आमच्या ॲपचं नाव आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया ॲप. दुसऱ्यांना सुद्धा डाउनलोड करण्याचा मदत करा. तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक. ठीक आहे. यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्यानंतर जर किंग चॅट तुमच्याकडे नाही तर किंग चॅट प्लीज इन्स्टॉल करा. आम्ही व्हॉट्सअपवर एवढे बोलणे नाही करत. आम्ही किंग चॅटवर बोलणे करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभे राहू. प्रभूचा धन्यवाद देऊ. त्यानंतर आमचे 36 ऑनलाईन चर्चेस आहेत. त्याचे सेंटर बनवा. लोकांपर्यंत त्याला प्रमोट करा. आपल्या हाताने उचला. परमेश्वराचा धन्यवाद द्या. धन्यवाद आहे की तुमचं प्रेम केवळ वचनापर्यंत सीमित नसणार. तुम्ही तुमच्या कामाद्वारे वचनाला दाखवणार, प्रेमाला दाखवणार. परमेश्वर धन्यवाद द्या या संदेशासाठी ज्याने तुझ्या आत्म्याला उत्साहित केले आहे. तुमच्याकडे योग्य ज्ञान घेऊन आला. तुम्हाला माहित पडले आहे प्रेम आहे काय. धन्यवाद परमेश्वर. मी प्रार्थना करतो तुझ्या लेकरांसाठी. दुष्ट आणि वाईट लोकांपासून वाचले आहेत येशूच्या नावामध्ये. याच्या विरोधात बनलेले कुठलेच हत्या समृद्ध नाही होणार येशूच्या नावामध्ये. हे जे काय करतील त्यामुळे समृद्ध होतील येशूच्या नावामध्ये. प्रत्येक जागी स्वीकारण्याचा कृपा यांच्यावर काम करता येशूच्या नावामध्ये.
सर्व गोष्टी मिळून ह्यांच्या भल्यासाठी होतील येशूच्या नावामध्ये. येस लॉर्ड, धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. देवाची प्रीती, येशूचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हाबरोबर सर्वदा असो येशूच्या नावामध्ये. आमेन. निश्चितच भयंकर सर्वदा माझ्या जीवनात निवास करेल आणि मी सर्वदासाठी परमेश्वर घरात निवास करेल येशूच्या नावामध्ये. आमेन. आनंद साजरा करा, प्रेम काम करे. बोला, आनंद साजरा करा, प्रेम काम करे. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.